Hare Nama Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata. ओके. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 4था अध्याय, श्लोक नंबर 22 व त्याच्या पुढे पाहूया. तर हा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे ट्रान्सेंडेंटल नॉलेज. तर खूप चांगला अध्याय आहे आणि भगवान याच्यामध्ये आता स्वतःबद्दल ज्ञान द्यायला चालू करत आहे. भगवान कोण आहेत, कसे आहेत ते आपण सगळं पाहिलं होतं. आता जो आहे तो थोडासा एक टेक्निकल सेक्शन येत आहे. इट इज टू हाय टू अंडरस्टँड, फिलॉसॉफिकल आहे आणि आय थिंक फॉर यू गाईज मी तेवढं डिटेलमध्ये डेप्थमध्ये नाही जाईल. विल जस्ट रन थ्रू हा जो टेक्निकल सेक्शन आहे. म्हणजे बोरिंग नको व्हायला तुम्हाला. सो वी विल रन थ्रू दिस फ्यू श्लोकास. तर प्रार्थनेने चालू करूया आपण. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणैक निपुनो षड धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्याकर. श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मुक्तालिको वंदे रूप सनातन रघुजुगु शिवजीव गोपालको. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैर्अहमेव विद्यो वेदान्तकृत वेदविदेव चाहम्. मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानंद माधवं श्री चैतन्य ईश्वरम्. ओके. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आतापर्यंत 4था अध्यायाचा श्लोक नंबर 21 पर्यंत पाहिला होता. आज आपण 22 व त्याच्या पुढे पाहूया. खूप चांगला श्लोक आहे. एका भक्ताने कसं असायला पाहिजे, मनुष्याने कसं असायला पाहिजे, विल सी दॅट भगवान काय उपदेश देत आहे. रिपीट करतो. मी बोलतो कोणा रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. यदृच्छालाभ संतुष्टो ओके मी कंटिन्यू करतो. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. इथे भगवान काय सांगत आहे, जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो अपयशाच्या मध्ये स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. आतापर्यंत आपण पाहिलं होतं, याच्या आधी पण पाहिलं होतं की कसं एक जो कृष्ण भक्त आहे किंवा एक
जो सनातन धर्माचं पालन करणार आहे तो भक्त कसा असतो, तो व्यक्ती कसा असतो की त्याला जास्त काही अपेक्षा नाही, जास्त त्याला त्याला काय म्हणतात हाव नाहीये कुठल्या कुठल्या गोष्टीची आणि तो जे भेटतं त्याच्यामध्ये संतुष्ट आहे. तसंच आता भगवान या श्लोकामध्ये तेच म्हणत आहे की जो सहजपणे म्हणजे त्याच्यासाठी तो अति काय म्हणतात खूप जास्त प्रयास करत नाही. म्हणजे आज आपण पाहतो आपल्या कलियुगामध्ये जीवन इतकं अस्तव्यस्त झालंय की लोक म्हणजे आधी लोक जीवन निर्वाहासाठी जॉब करायचे. आता त्यांचा जवळ 12, 15, 18 तास म्हणजे दे आर वर्किंग. फक्त घरी येतात, झोपतात अँड दे गो बॅक टू ऑफिस. म्हणजे इतकं वाईट अवस्था झालेली. तर दिस इज नॉट अ वेदिक कल्चर. दिस इज नॉट अ प्रॉपर ह्युमन लाईफ. तर इथे भगवान काय सांगत आहे, सहजपणे म्हणजे अति न करता. जसं आपण पाहिलं इव्हन तुकाराम महाराजांचं जर आयुष्य पाहिलं, तुकाराम महाराज वॉज सॅटिस्फाईड. म्हणजे एकदम असं शांत म्हणजे काही भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर ठीक आहे. आपलं भगवंताचं भजनमध्ये जास्त वेळ लावायचा. तर एक जो खरा जो व्यक्ती आहे, हिज इंटेन्शन त्याचं जे आहे, त्याचं हे की भगवंताला मी जास्त वेळ दिला पाहिजे. कारण मनुष्य जो आपला हा देह आहे, त्याचा उद्देशच आहे टू प्लीज द लॉर्ड, भगवंताला प्रसन्न करणे. आणि या जे 84 लाख योनीच्या जे चक्रात आपण फसलो आहोत, त्याच्यातून निघायचं आहे. पण आता लोक ते विसरून फक्त पैसे कमवणे किंवा गाडी, बंगला म्हणजे जे भौतिक वस्तू आहेत, आपली जे भौतिक इच्छा आहेत, त्याला तृप्त करण्यामध्ये लागलेत आणि जीवनाचा जो खरा उद्देश आहे, ते सर्वसाधारण लोक विसरले आहेत. दे थिंक ओन्ली टू एन्जॉय, एन्जॉय, एन्जॉय. एन्जॉय करण्यासाठी त्यांना पैसे पाहिजे. पैशासाठी ते मेहनत करतात आणि इतके मेहनत करतात की ते दमून जातात. आणि सॅटर्डे, संडे जसं प्रभुपादजी पण बरेच वेळेस आपल्याला म्हणतात की ते म्हणजे ते राबतात पूर्ण आठवडा. सॅटर्डे, संडे दे जस्ट एन्जॉय, एन्जॉय, एन्जॉय आणि परत ते ते आपल्या नॉर्मल रुटीनमध्ये लागतात. तर मनुष्य जीवनाचा जो उद्देश आहे तो कुठे येतच नाही इथे. तर इथे म्हणून भगवान तेच इथे सांगतात, सहजपणे होणं. जे काही त्याला भेटलं ही इज हॅपी. त्याला असं नाही की त्याला आम्हाला अजून पाहिजे. जसं आपण पाहतो बऱ्याच वेळेस की त्याच्याकडे सर्व काही आहे तरी पण स्टिल ही इज एस्पायरिंग फॉर मोर. दॅट इज रॉंग. जे त्याला भेटले त्यात तो संतुष्ट आहे व द्वंद्वापासून मुक्त आहे. त्याला म्हणजे सुख, दुःख, सुख आलं की एकदम खुश आणि दुःख आलं की एकदम दुःखी. तसं नाही. हे द्वंद्व आहेत. किंवा कोणी मान दिला तर एकदम खुश, अपमान केला की एकदम फ्रस्ट्रेटेड वाटतं, त्याला जीव द्यावासा वाटतो. तर दॅट इज नॉट अ प्रॉपर. तो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि कोणाशी त्याला मत्सर नाहीये. ही डझंट हेट एनीबॉडी. कोणाशी द्वेष नाही त्याला. तसेच जो अपयशामध्येही स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच आणि तो म्हणजे त्याला यश भेटतंय, अपयश भेटतंय. तर त्याला काही त्याच्यामध्ये हे नाही. यश आलं स्टिल ही इज ओके. अपयश आलं स्टिल इट इज ओके. त्याला असं नाही की यश आलं की हुर्रे! पार्टी करूया, लेट्स थ्रो पार्टी आणि आणि अपयश आलं की ही वॉन्ट्स टू कमिट सुसाईड. तसं नाही. ही इज इक्विपॉइस्ड. म्हणजे एकदम समभाव आहे त्याला. यश आलं तर ठीक आहे, भगवंताची कृपा आहे. अपयश आलं तर हा जो त्याचा दृष्टिकोन आहे की जे होतं ते भगवानच्या कृपेने होतंय, भगवानच्या आज्ञेमुळे होतंय म्हणून तो सम राहू शकतो. त्याला जर वाटेल की मी करतोय देन ही इज फ्रस्ट्रेटेड इन हिज लाईफ. तर तसं नसावं ते भगवान सांगत आहे. तर क्विकली छोटे-छोटे तात्पर्य मी फक्त वाचतो. जस्ट क्विकली विल गो थ्रू इट. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद की जय. तर प्रभुपाद काय म्हणतात, कृष्ण भावना भावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करत नाही. असं पण नाही की तो खूप म्हणजे मेहनत करतोय
लोक ओव्हर टाइम करतात, डबल जॉब करतात. तसं नाही, एक आपला जॉब करतोय विद इन हिज लिमिट्स आणि आपला जीवन निर्वाह करतोय. आजकाल असं झालं की इतकं त्यांचे गरजा वाढलेल्या आहेत की नवरा बायको दोघांना स्ट्रगल करावं लागतंय आणि मुलांना बघण्यासाठी कोणी नाही. आणि त्याच्यामध्ये काय होतं, जे कल्चर, जे जे व्हॅल्यूज पोरांना दिले पाहिजे ते ते भेटत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्यांना काय प्रॉपर गाईड भेटत नाही अँड दॅट्स वाय दे आर गेटिंग इनटू क्रिमिनल मेंटॅलिटी. कारण दिवसभर ते मोबाईल आणि मूव्हीज आणि टीव्ही, पोर्नोग्राफी ह्याच्यामध्येच इतके गुंतलेले असतात की त्यांना म्हणजे आई-बाबांचं लक्षच नाही. सो दॅट इज नॉट करेक्ट. तर ते आपलं जे भेटतं त्याच्यामध्ये खुश आहेत आणि भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयास करतात. आणि इथे मला आठवलं एक प्रभुपाद नेहमी म्हणायचे अजागर वृत्ती. अजगर जो असतो तो म्हणजे तोंड खोलून बसलेला असतो. म्हणजे तो कुठे जात नाही. तो आपल्या एक ठिकाणी तोंड खोलून बसलेला असतो. आणि काही आलं तर तो त्याला गिळतो. पण असं नाहीये तो कुठे जातो जसं आजकालच्या मूव्हीजमध्ये दाखवतात. ॲनाकोंडा आहे, तो सगळ्यांना गिळत बसला. तसं नाही. अजगरची वृत्ती तशी नाहीये. एक जो पायथॉन असतो इज नॉट लाइक दॅट. तो जो अजगर असतो तो तसा नसतो. त्याला काही भेटलं तर ठीक आहे. ही इज हॅपी. नाही आलं तरी तो काही करत नाही प्रयास. तर दॅट इज कॉल्ड संस्कृतमध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये त्याला अजागर वृत्ती म्हणतात. तो एक जो भक्त असतो तसा असतो. काही आलं तर ठीक आहे, नाही आलं तर ठीक आहे. तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडूनही उसने घेत नाही. तर असं आहे म्हणजे आजकाल आपण पाहतो की लोक किती लोन घेऊन बसलेले आहेत. लाखो रुपये, करोडो रुपये फ्लॅट घेतात मोठा-मोठा 1.5 करोड, 2 करोड, 2.5 करोड, 4 करोड अँड ते स्पेंड देअर होल लाईफ. पूर्ण आयुष्य फक्त त्याच्या लोनमध्ये. तो ते लोन चुकवण्यामध्ये म्हातारा होऊन जातो. की तो आपलं स्वतःचं आयुष्य जगत नाही. इट्स नॉट एबल टू. आणि जे पैसे कमवत आहे, जे काही करत आहे, दॅट ही इज स्पेंडिंग एव्हरीथिंग इन हिज ओल्ड एज. म्हणजे त्यांनी जे मेहनत केली एवढं ओव्हर टाईम 12 तास, 18 तास, हिज हेल्थ हॅज गॉन डाउन. त्याची तब्येत एकदम पार गेली. तर त्याला रिपेअर करण्यामध्ये ते पैसे सगळे तो घालवतो. सो म्हणजे असे धन येऊनही काही उपयोग नाही. व्हिच इज यू आर गोइंग टू स्पेंड अगेन. सो यू हॅव टू लिव्ह युअर लाईफ. आणि असे उसने घेऊन काही होत नाही. जसं मी आधी पण काही वेळेस म्हणालो होतो की एक चार्वाक मुनी होते फार आधी. ही वॉज एथिस्ट, पक्का नास्तिक होते. ते म्हणायचे यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन. ते म्हणायचे जोपर्यंत तुम्ही जगताय मजा करा, ऐश करा. पाहिजे तर लोन घ्या, बॅग बोरो स्टील, चोरी करा, जे करा, बट यू लिव्ह युअर लाईफ, एन्जॉय इट. आणि एकदा तुमचा देह तुम्हाला एकदा भस्म झाला की कोणाला माहिती आहे, आपण परत येणार की नाही. दॅट मीन्स भगवंतावरती विश्वास नाहीये. जे शास्त्रामध्ये सांगितलं त्याच्यावर विश्वास नाही. जस्ट एन्जॉय. आणि आजकालची मेंटॅलिटी तीच एकदम नास्तिक मेंटॅलिटी झाली. काय आता जे काय आहे आयुष्य, जस्ट जगा. जस्ट काय बोलतात, जस्ट डू इट. जे मनात आलं जस्ट डू इट. बट तसं त्याच्यामुळे काय होतं की लोक खूप एकदम वेगळ्या मार्गावर चालले आहेत. तसं नाही झालं पाहिजे. तर तो कोणाकडून उसने घेत नाही, तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट आहे. इज हॅपी. म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो आणि म्हणून तर एकदम तो स्वतंत्र. त्याला काही हे नाहीये, काही बंधन नाहीये त्याला. तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेची अडथळा येऊ देत नाही. आणि जेव्हा तो सेवा करतो तो दुसऱ्यांची सेवा, त्याची सेवा खराब नाही झाली पाहिजे. तो हे काळजी घेतो. तरीही भगवत सेवा प्रीती अर्थात भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो. आणि तो कुठलेही कर्म करायला तयार आहे. जसं अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाची इच्छा होती मी जाऊन तपस्या करतो हिमालयात बसतो. भगवान बोलले नाही,
तू जाऊन युद्ध कर, तू क्षत्रिय आहेस, तू युद्ध कर. भगवंतासाठी ते केलं. आणि सगळे भक्तातून भक्त जे पण अमरीश महाराज, त्यांना राज्य करायला सांगितलं, राज्य केलं. मग एक राजा होते, नाव विसरत आहे त्यांचं, प्राचीन बरही मला वाटतं. तेव्हा त्यांची इच्छा नव्हती काही, ते जाऊन तपस्या करत बसले. पण ब्रह्माजींनी स्वतः येऊन त्यांना सांगितलं, नाही, तू राजा आहेस, चांगलं राज्य कर आणि सगळं व्यवस्थित चालव. आता भगवंताच्या प्रीतीसाठी, आज्ञासाठी त्यांनी ते केलं. तर तसं जे भगवान त्या इच्छेसाठी काही युद्ध करायचं तर युद्ध करावं लागलं तर युद्ध करतील, किंवा काही सेवा करायची असेल तर दे आर रेडी टू डू दॅट. कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो. शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वाचे अनुभव येतो. कृष्ण भावना भावित मनुष्य हा द्वंद्वातीत असतो, त्या द्वंद्वाच्या पलीकडे असतो, त्याला काही त्याने फरक पडत नाही. कारण श्रीकृष्णाच्या संतुष्ट प्रीत्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही. मग पुढे, म्हणून तो यश आणि अपयश दोन्ही मध्ये स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हा हीच लक्षणे प्रकट होतात. जेव्हा दिव्य ज्ञान हे जेव्हा त्याला यायला चालू होतं, जोपर्यंत तो अज्ञानात आहे तोपर्यंत तो असले सगळे कार्य करत बसतो. इंद्रिय तृप्ती करायची आहे, पैसा कमवायचा आहे. असं नाही की पैसा कमवायचा नाही, वी आर, म्हणजे आपण गृहस्थ आहोत, आपलं घरबार चालवायचं आहे, तर त्याच्यासाठी कर्म केलं पाहिजे. भगवान बसून राहिले नाही सांगत, असं पण नाही सांगत आहे की आपण बसून राहा. अर्जुनाला पण ते सांगितलं. अर्जुन म्हणत होता, मी जाऊन तपस्या करतो. भगवान बोलले, नाही, तुझं कर्म आहे युद्ध करायचं, तू कर्म कर. तर भगवान कधीही आपलं कर्मापासून आपल्याला पळून जायला नाही सांगत. पण ह्याचा अर्थ असं नाही की वी शुड ओव्हरडू. ते आपल्याला इथे या श्लोकामध्ये इथे प्रभुपादजी सांगत आहेत. आणि दिव्य ज्ञान आलं की ऑटोमॅटिक ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात. आणि हा पूर्ण जो अध्याय आहे त्याचं नावच आपण बघत आहोत, की या अध्यायाचं नावच आहे ज्ञान कर्म संन्यास योग. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक वाचूया. श्लोक नंबर 23. मी म्हणतो, कोणा रिपीट करायचंय तर यू कॅन रिपीट. गत संग मुक्तस्य ओके, मी पुढे म्हणतो. गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. समग्रं प्रविलीयते. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. ह्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणत आहेत, जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्य असतात. तो जो ज्ञानामध्ये स्थित आहे आणि प्राकृतिक गुणापासून, गुण काय आहे आपल्याला माहिती आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, ह्याच्यापासून अनासक्त आहे आणि तो दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे. त्याच्यामुळे त्याची कर्म पण पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करतो. तो तात्पर्य ह्याचं पण छोट आहे, पण वाचून घे. कोणाला वाचायचंय का तात्पर्य? somebody wants can read. ठीक आहे, मी वाचतो. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद की जय. पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषांपासूनही मुक्त होतो. श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होत नाही. इथे खूप
एक महत्वाची लाईन प्रभुपादजी आपल्याला सांगत आहे. प्रकृतीच्या गुणाच्या दोषापासून मुक्त होतं. एक जे प्रकृतीचे गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. तमोगुणी असल्यामुळे तो सगळं तमोगुणी कार्य करतो. रजोगुणी असल्यामुळे रजोगुणी कार्य करतो. त्याचे जे दोष आहेत त्याच्यापासून तो मुक्त होतो एक. मग दुसरं, श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान आहे. श्रीकृष्ण भगवान आहेत, मी एक आत्मा आहे. लोक जनरली हे लोकांना माहित नाही. लोक समजतात मी मराठा, मी 96 कुळी, मी हे, मी ते. वी आर बॉडीज. हे जे आहे ते या शरीराचे, हे जे पदवी आहे ते शरीराचे आहे. आज इंडियन आहे, उद्या तो पाकिस्तानमध्ये जाऊ शकतो, त्याचा जन्म होऊ शकतो. ते पण भगवंताची कृपा असेल, त्याला मनुष्य जन्म भेटला तर. इफ नॉट ही गोज डाऊन, जर तो खाली गेला कुठल्या पशु योनीमध्ये, इट विल बी वर्स्ट. तर आपण हे जे आता हे जे या शरीराशी संबंधित जे उपाधी आहेत ते पकडून बसलो आहात. तर आपण शरीर नाही. स्त्री, पुरुष, इंडियन, मराठी, इंडियन, गोरा, काळा, नाही, तसं नाही. आपण आहोत आत्मा. हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये खूप चांगल्या रीते पाहिलं होतं. आणि त्याचे ज्ञान असल्यामुळे तो मुक्त असतो. त्याला म्हणजे काही म्हणजे हे नसतं. म्हणजे काही कोणी त्याचा मान केला तरी त्याला फरक पडत नाही, अपमान केला तरी त्याला फरक पडत नाही. आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधी विचलित नाही. आणि म्हणून त्याचं मन नेहमी कृष्ण भावनेमध्ये असतं. यामुळे तो जे जे करतो ते आदि विष्णू म्हणजे श्रीकृष्ण प्रीत्यर्थ करतो. आणि जे कार्य करतो जे भगवंताच्या प्रीतीसाठी. जसे अमरीश महाराज, त्यांचा एक खूप चांगला श्लोक आहे. समन कृष्ण पदारविंदयो वाचाम श्री गुणानो वर्णने करौ हरे मंदिर मार्जनादेशो श्रुतीं चकार अच्युत शतकतोदये. तर ते अमरीश महाराज जे होते त्यांच्याबद्दल भागवताने सांगितलं की ते प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक अंग भगवंताच्या सेवेसाठी. मन त्यांचं नेहमी भगवंतामध्ये असायचं. त्यांचे हात भगवंताच्या मंदिर मार्जनामध्ये लागायचे. पाय त्यांचे नेहमी भगवंताच्या तीर्थस्थळावर जाण्यासाठी, मंदिरात जाण्यासाठी वापरायचे. तर भगवंताचे सगळे भक्त असे आहेत जे करतात. अर्जुनने त्याची कला भगवंताला प्रसन्न करण्यासाठी वापरले. तर हे असं असायला पाहिजे ते सांगितलं. यामुळे तो जे जे करतो आदि विष्णू म्हणजे श्रीकृष्ण प्रीत्यर्थ करतो. म्हणून त्याचे कर्म, आणि त्यामुळे काय होतं, त्याचं प्रत्येक कर्म यज्ञासारखंच आहे. जे करतो इट इज म्हणजे त्याला आराम सगळं तयारी करून भटजीला बोलवून ओम स्वाहा 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 ते करत बसायची गरज नाही. अर्जुनाला कधी पाहिलं नाही आपण यज्ञ करताना. तो भगवंताने जे सांगेल ते करायचा. अँड दॅट्स वाय त्यामुळे त्याचे जे कर्म होते ते पण यज्ञाप्रमाणेच आहे. कारण यज्ञाचा उद्देश हा परमपुरुष श्री विष्णू श्री कृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो. तर यज्ञाचा जो उद्देश आहे काय आहे, यज्ञ प्रीत्यर्थम श्री विष्णू म्हणजे भगवान विष्णूंच्या किंवा कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी हे यज्ञ केले जातात. यज्ञाचा एक अर्थ आहे भगवान विष्णू. तर यज्ञ अर्थात कर्मणो अन्यत्र. यज्ञ अर्थात यज्ञासाठी म्हणजे कृष्णासाठी किंवा विष्णूसाठी कर्म केले पाहिजे. अशा कर्मांमुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चित दिव्यत्वामध्ये विलीन होतात व त्यामुळे कर्मफलांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाही. आणि काही त्याच्याकडून होत असेल तर भौतिक परिणाम त्याचा भोगावा लागणार नाही. 24 हे पण जरा टेक्निकल आहे. हा आता थोडासा आपण हे श्लोक बघूया. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते. कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो.
या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. तर कृष्ण भावनामध्ये तल्लीन झालेल्या मनुष्याला भगवत धर्माची प्राप्ती निश्चित होते. कारण तो प्रत्येक गोष्ट भगवंतासाठी करत आहे आणि त्याचे जे प्रत्येक कार्य आहे ते पण यज्ञासारखं आहे. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. तर त्याचे जे आध्यात्मिक ब्रह्मरूप म्हणजे ब्रह्म अग्नीमध्ये तो ब्रह्म जे हवी आहे ते तो टाकत आहे. म्हणजे त्याचे सर्व कार्य आहे ते ब्रह्म स्वरूपाचं आहे. तात्पर्य याचा खूप मोठा आहे. मी जस्ट वाचून घेतो एकदा. कृष्ण भावना भावित होऊन केलेली कर्मे शेवटी अशीच आध्यात्मिक ध्येयप्राप्ती करून देतात, हे या श्लोकात सांगितलेले आहे. कृष्ण भावना भावित अनेकविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येईल. पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले आहे. भौतिक विकारांमध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे. जो भौतिक विकारात गुंतलेला आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मात्सर्य, तो तसेच कर्म करणार हे निश्चित आहे. म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे आणि म्हणून याच्यातून मुक्त होणं खूप आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात. तर ह्याच्यातून जर निघायचं असेल तर बेस्ट काय, त्याने कृष्ण भावना भावित झालं पाहिजे. प्रभुपाद इथे खूप चांगलं एक उदाहरण देत आहे. उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्याच दुसऱ्या पदार्थाने दह्याने बरे केले जाते. तर इथे प्रभुपाद खूप एक चांगलं उदाहरण देत आहे की जेव्हा त्याला एक कुठल्या मनुष्याला दुधाने त्याला जुलाब होतात किंवा काही होतं, तर त्याला त्या दुधाच्याच पदार्थाने त्याला ठीक केलं जातं. तेच दूध जे कन्व्हर्टेड आहे दहीमध्ये, तेच दही देऊन त्याचं पोट ठीक केलं जातं. तसंच आता आपण हे जे कर्म करत आहोत इंद्रिय तृप्तीसाठी, आपल्या स्वतःच्या प्रसन्नतेसाठी, तीच कार्य म्हणजे आता जसं आपण जेवण हे एक भौतिक वस्तू आहे आणि तीच आपण त्याला भक्तीमध्ये कन्वर्ट करू शकतो. जेव्हा आपण ते भगवंताला त्याला भोग लावतो, भगवंताला त्याला अर्पण करतो आणि ते जेव्हा आपण खातो तर तेच जसं आपण जर आठवत असेल 3ऱ्या अध्यायाच्या 13व्या अध्यायामध्ये भगवान म्हणाले होते की जो मला अर्पित करत नाही, जो यज्ञाला भोग लावत नाही, तो फक्त पाप खात आहे. तर जो भगवंताला भोग लावत नाहीये ही इज इटिंग ओनली सिन्स. ऑलरेडी आपले एवढे पाप आहे, त्यात आपण काय करत आहे? इट्स सिम्पल थिंग. म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन ते एक मनुष्याची एक गरज आहे. तर आहार करत आहे त्याच्यामध्ये पण त्याला पाप लागतंय आणि दिवसातून 3 वेळेस 4 वेळेस करत आहे तो फक्त आपले पाप वाढत आहे. पण तेच पाप आता जर त्याला कमी करायचं असेल तर त्याने ते जे काही पदार्थ आहे, जे काही त्याला आवडतं, भगवान हे सांगत नाही तू हेच दे आणि मग तेच दे. भगवान सिम्प्लिफाय करून टाकलंय. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तद भक्ती उपरितम अश्नामी प्रयतात्मनः. तर भक्तीने तुम्ही सिंपल ते काय जास्त मागत नाही, मला 56 भोग द्या किंवा असं काहीतरी मोठे पदार्थ द्या, नाही सिंपल. आपण पाहिलं तर दुर्योधन जो होता, दुर्योधन जेव्हा भगवान शांतीदूत म्हणून गेले होते ह्याच्या हस्तिनापूरला, तेव्हा ते दुर्योधन म्हणाला तू माझ्या जवळ येऊन राहा. ते बोलले नको. आणि ते कुठे जाऊन जे आपले विदुरजी होते ते 56 बुक सोडून ते विदुराणीच्या हाताने काय खाल्लं, केळ्याची साल. जस्ट इमॅजिन, म्हणजे भगवंताचं किती प्रेम आहे. त्यांना प्रेम नसेल तर 56 बुक पण नको आहे त्यांना. कारण हा दुर्योधन जो होता इतका कपटी होता, त्याला माहिती अभिमानी, हे सगळे वाईट गुण आहेत. तर ह्याच्याकडे
मला नाही राहायचं. आणि भगवंताला अजिबात हे सगळे जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, अहंकार हे सगळं नाही आवडत. त्यांना आपल्या भक्तांमध्ये अजिबात काही विकार आवडत नाही. आणि तेच त्यांचं भक्तांचं भगवंतावरती प्रेम आहे. त्यांच्या हाताने ते काही खातात. मग इव्हन केळ्याची साल जरी असेल तर ही इज व्हेरी हॅपी. ते 56 भोग पेक्षा जास्त त्यांना प्रसन्नता मिळते. ही इज सो हॅपी. तर तसं असायला पाहिजे. तर आपले जे कार्य आहे ते आपल्याला फक्त आपण जेवत आहोत. वी जस्ट हॅव टू कन्व्हर्ट दॅट. आपल्याला फक्त ते आपल्या प्रसन्नतेसाठी न करता आपल्याला भगवंताला द्यायचं आहे. आणि भगवंताने एकदा खाल्लं की आपण ते घेऊ शकतो. तर बऱ्याचशा लोकांना आता यात शंका होते की अरे मी तर देवासमोर ताट ठेवलंय, एक चपाती कमी झाली नाही, डाळ कमी झाली नाही, भाजी कमी झाली नाही. तर म्हणजे खाल्लं की नाही खाल्लं त्याला डाऊट येतो. पण तसं नाहीये. आणि ते भगवंत आपल्यासारखे खात नाही. म्हणजे असं आपल्याला तोंडानेच खावं लागतं. ब्रह्मसंहितामध्ये सांगितलं आहे, अंगानि यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति पांति कलयन्ति चिरं जगन्ति. तर त्याच्यामध्ये सांगितलंय ब्रह्माजी काय म्हणतात की जसं भगवंताची जी इंद्रिय आहे ते आपल्यासारखे नाहीये. मी बघायचं असेल, काही पाहायचं असेल तर मी फक्त डोळ्याने बघू शकतो. भगवंताचं तसं नाही. ते कानाने पण बघू शकतात, त्वचेने पण बघू शकतात, नाकाने पण बघू शकतात. त्यांना खायचं आहे आता तर ते मला खायचं असेल तर म्हणजे तोंडानेच खाऊ शकतो. भगवंताचं असं नाही, ते डोळ्याने पण खातात. आणि म्हणून आपले जे जे काय आपण भगवंताला भोग लावलेला आहे तो आपल्याला प्रसादमध्ये कन्व्हर्ट होतो आणि परत आपल्याला भेटतो. त्याला आपण ग्रहण करू शकतो. तर हे इथे या श्लोकामध्ये सांगितलं आहे की तेच जे दुधाने आपलं जे पोट खराब झालं त्याला आपल्या ध्येयाने बरं केलं पाहिजे. जस्ट हॅव टू कन्वर्ट, वी हॅव टू डोटेल अवर ऍक्टिव्हिटीज. त्याचप्रमाणे विषयासक्त बद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो. या पद्धतीला सामान्यपणे यज्ञ म्हटलं जातं. यज्ञ म्हणजे आपल्याला काही मोठं असं भटजीला बोलून सामग्री यज्ञ नाही करायचं. त्याला भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं. हे सगळ्यात उत्तम जो यज्ञ आहे प्रभुपादजी म्हणतात संकीर्तन यज्ञ, जप यज्ञ. आपण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा जो यज्ञ आहे जप यज्ञ किंवा संकीर्तन यज्ञ या कलियुगात सर्वात उत्तम आहे आणि आपल्याला हाच केला पाहिजे. सो वी शुड डू दॅट. श्री विष्णू तीर्थ केले जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते. ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक किंवा दिव्य होय. भगवंत हे दिव्य आहेत. त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या किरणांनी ब्रह्मज्योती म्हटले जाते. व हेच त्यांचे दिव्य तेज आहे. तर ब्रह्मज्योती लोक म्हणतात ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योती म्हणजे काय? म्हणजे जे निराकारवाले आहेत ते म्हणतात आम्ही ब्रह्मज्योतीची पूजा करतो, ब्रह्मज्योतीमध्ये आम्हाला लीन व्हायचं आहे. पण ती ज्योती आली कुठून? आता एखादा घरामध्ये बल्ब पेटलेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये ज्योती आहे. बल्बच जर नाही तर ती ज्योती कुठून येणार? तसं भगवान आपण पुढे 12व्या अध्यायामध्ये पाहूया. भगवान म्हणतात की जे आहे याचा बेस आहे, जे काय म्हणतात बेस जो आहे मेन या ब्रह्मज्योतीचा तो मीच आहे. तर भगवान आहे म्हणून ब्रह्मज्योती आहे. तर हे तिथे तेच सांगितलं. त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हणजे किरण भगवंताच्या देहामधून जे किरण पडत आहेत ते ब्रह्मज्योती म्हटले जातात. आणि हेच त्यांचे दिव्य तेज आहे. अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत. पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रियतृप्तीचे आवरण येते तेव्हा त्याला ज्योतीला भौतिक म्हटलं जातं. तर जेव्हा इंद्रियतृप्तीचे किंवा मायाचे आवरण नाही ते ब्रह्मज्योती आहे. तसंच इंद्रियतृप्तीचे मला हे भोगायचं आहे, मला हे खायचं आहे, मला हे करायचं आहे, तर ती ब्रह्मज्योती जी ती भौतिक होऊन जाते. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून टाकता येते. आणि कृष्ण भक्तीमध्ये लागलो की तो इमिडिएटली आपले जे आहेत हे आवरण काढू शकतो. याप्रमाणे कृष्ण भावने प्रीती अर्पण केलेले हरी
हवीर द्रव्य हे हवीर द्रव्य ग्रहण करणाऱ्या प्रतिनिधी, हवनाची प्रक्रिया, हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परमसत्य होय. जेव्हा परमसत्य मायेने आच्छादित होतो तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते. जेव्हा पदार्थ उपयोग परम सत्य प्रीत्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुण्य दिव्यत्व प्राप्त होते. मायाने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा, हवी, हवन, यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंती प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे. तर आपण पाहिलं की श्लोक नंबर 22 मध्ये एक भक्ताचं लक्षण दिलंय की तो कसा शांत असतो, संतुष्ट असतो, द्वंद्व मध्ये पडत नाही आणि त्याला मत्सर नाही आणि तो सम असतो. आणि पुढे श्लोक नंबर 23 मध्ये तो जे गुण आहेत त्याच्यापासून मुक्त आहे आणि यज्ञासाठी तो कार्य करत असतो. 24 मध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ बद्दल सांगितलं आहे. हे ब्रह्मार्पण बद्दल सांगितलंय. ब्रह्मार्पण, ब्रह्महवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतात. तर ब्रह्माच्या अग्नीमध्ये ब्रह्माची जी हवी आहे ती प्रदान केली जाते, त्याला ब्रह्म यज्ञ म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. वेळ झालेली आहे तर मी ते थांबतो. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही टीका टिप्पणी आहे किंवा काही ऍड करायचं आहे तर आपण घेऊ. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आवाज येतोय माझा? येस येस येस, बोला. नाही, मग खूप छान सांगितलं हा शेवटचा श्लोक. 24वा ब्रह्मार्पण ब्रह्म एकदम खूपच छान. प्रसादाचं महात्म्य ऍक्च्युली परवा पण मी एका लेक्चर मध्ये ऐकलं की प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेलेले तेव्हा श्रीला प्रभुपादांनी सुद्धा तिकडचे जे हिप्पी लोक होते त्या लोकांना रोज गुलाबजाम देऊन 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 त्यांना कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये आणलं. तो प्रसादाचं खूप महत्व आहे. आणि हे खरी गोष्ट आहे की प्रसादाने आपलं चित्त, आपलं मन, आपलं शरीर हळूहळू हळूहळू हळू खूप बदलत जातं. असं वाटायचं की काय प्रसादाने काय होते, पण नाही, ऍक्च्युली या प्रसादाला महाप्रसादच म्हटलं जातं. कारण आपण जे काही देवाला दाखवून तुळशीपत्र ठेवून जेव्हा तो प्रसाद दुसऱ्या बाकी सगळ्या प्रसादामध्ये मिक्स करून घरचे सगळे खातात आणि आपण पण खातो, तेव्हा हे मात्र म्हणजे मला हे पटलेलं आहे की त्याने शरीरावर खूप परिणाम होतो. आपल्या मनावर मेन आपलं चित्त आणि मन जे आपलं हळूहळू कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये यायला लागतं. चॅन्टिंग आपल्याकडनं खूप चांगलं होत जातं. जे प्रभुपादांनी सांगितलेलं खरंच खूप छान आहे. आणि आता पण मी मगाशी एक लेक्चर ऐकत होते. त्या लेक्चर मध्ये एक उदाहरण दिलं त्या प्रभूजींनी की एक माकड आणि मगरीचं उदाहरण दिलं की कसं माकडाला मगर घेऊन जाते नाही का, की माझ्या बायकोला तुझं काळीच हवंय, पण माकड चातुर्याने म्हणतो की माझं काळीच तर झाडावर ठेवलंय सो, आणि परत तो रिटर्न येतो आणि असं. तर त्याच्यात प्रभुपादांना हे सांगायचं होतं की हे उदाहरणामधलं की आपण सगळ्यांमध्ये मिक्स व्हायचं राहायचं, पण आपलं चित्त, आपलं हृदय हे कोणाला द्यायचं नाही कधी. आणि ते जर दिलं चित्त हृदय तर आपण हळूहळू त्यांच्यासारखंच होऊन त्यांच्यातनं बाहेर पडू शकतो. असं ही 2 उदाहरणं मला आता तुम्ही हे उदाहरण सांगत होता तेव्हा मला आठवली, ऐकलेली, ती शेअर करावीशी वाटली. आणि तुमचा क्लास खूपच छान झाला प्रभूजी आज. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला ते माकडाचं जे उदाहरण जे दिलं ते आपलं हृदय हा फक्त भगवंताला दिलं पाहिजे, बाकी कोणाला नाही. आता मगरी असे भरपूर आहेत जे आपलं काळीस खाण्यास तयार आहे आणि माया इतकी
प्रचंड आहे या जगामध्ये. कुठेही म्हणजे आपलं जे अटॅचमेंट लागू शकते. सो आपल्याला खूप खूप काळजीपूर्वक राहायला पाहिजे. टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल आणि आपलं चित्त फक्त भगवंतामध्ये लावून. खूप चांगला मेसेज होता. थँक्यू अर्चना माताजी. हरे कृष्ण. हेमांगिनी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. खूपच छान माताजींनी सांगितलं. तुमचा क्लास खूपच सुंदर झाला प्रभूजी. आणि आता तुम्ही जसं ब्रह्मज्योती बद्दल बोललात की भगवान म्हणतात की ब्रह्मज्योती हा माझीच प्रकाश आहे. त्यासाठी पण श्रील प्रभुपाद नेहमी एक अॅनालॉजी सांगतात. तसं आपण प्लॅटफॉर्म वरती ट्रेनची वाट बघत उभं असतो, त्यावेळेला आपल्याला लांबून येताना फक्त ट्रेनचा लाईट दिसतो आणि जसं जसं हळूहळू तो लाईट आपल्या जवळ येतो तशी तशी आपल्याला ट्रेन दिसते. म्हणजे तो इनिशियली आपल्याला जो लाईट दिसतो त्यालाच आपण ट्रेन नाही समजत. त्याचप्रमाणे ही ब्रह्मज्योती देवाची आभा आहे. तर बरेच जण त्या ब्रह्मज्योतीलाच किंवा आभालाच देव मानतात. म्हणजे त्या ज्योतीतच आम्हाला एकरूप व्हायचंय असं एक लोकांची सहज समज आहे म्हणजे ही. पण त्याच्या पुढे जाऊन भगवान काय आहेत, भगवंत काय आहेत ते जाणून घेण्याची इच्छा असणं म्हणजे कृष्ण कॉन्शियसनेस, म्हणजे कृष्ण भावनामृत होणं किंवा ते जाणणं असं. थँक्यू प्रभूजी. खूप सुंदर क्लास आहे. थँक्यू माताजी. आज आपल्याबरोबर कोणतरी नवीन लक्ष्मी माताजी आले आहेत. तर त्यांना कसा वाटला क्लास? और somebody wants to introduce her, लक्ष्मी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. ओके, ठीक आहे. तर आपण थांबूया इथे. स्टॉप हिअर आणि पुढच्या आठवड्यात भेटूया. आणि आता अजून जे 3-4 श्लोक आहेत ते थोडंसं टेक्निकल आहेत. विल गो फास्ट. खूप ते आता मी या लेवलला तुम्हाला सांगितलं तर इट विल बिकम लिटल बोरिंग. सो जस्ट मला हे श्लोक आपण फटाफट घेतले तसे ते श्लोक म्हणजे टेक्निकल श्लोक आहेत. जस्ट रन थ्रू आणि मग पुढचं परत चांगला सेक्शन विल गो स्लो. ठीक आहे. थँक्यू एव्हरीबडी. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु वृंद की जय. हरे कृष्णा.